हैदराबादच्या विमानाचा अपघात ज्या दिवशी झाला तो दिवस आपल्याला आजही आठवतोय। आजही माझा विश्वास बसत नाही असं सांगत सुप्रिया सुळे भावुक झाल्या। त्या दिवशी नेमकं काय घडलं याचा किस्सा सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात सांगितला। ही दिवस आणि हा वेळ कुठल्याही बहिणीवर येऊ नये। मला आजही तो दिवस आठवतो। मी सकाळी वॉक करत होते, 8:40-45 ची ती वेळ होती आणि 5चा मला फोन आला। अनेक वेळा पार्थन मी फोनवर बोलतो, म्हणलं इतक्या सकाळी काय फोनवर काढलं। मला म्हणला डॅडीचं प्लेन पडलंय। म्हणलं काय पण बोलू नकोस। मला म्हणले आत्या जरा ऐका माझं, डॅडीचं प्लेन पडलंय। म्हटलं डॅडी कशावरनं त्या प्लेनमध्ये आहे, काहीतरी बोलू नको, चेक कर नीट। एका फोनवर तो माझ्याशी बोलत होता, दुसऱ्या फोनवर मुसळे इथे आहेत, मुसळेंना माहिती होतं आणि मुसळे, किरण गुजर हे सगळे तिथे होते आणि तिथून ते व्हिडिओनी पार्थला दाखवत होते ही घटना झाली। आजही असं डोळे बंद करून गेलं वाटतं की काय तो दिवस होता, काय ती परीक्षा, काय झालं की ही अशी घटना किंवा हा दिवस आपल्यावर आला। आजही मला विश्वास बसत नाही। ते प्लेन बघायची हिम्मत मी पण केली नाही। त्या दिवशी हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो। वहिनींना माझ्यात ते हिम्मत पण नव्हती। पार्थ म्हणला बघायचंय, म्हणलं मला नाही हिम्मत बाबा बघायची ती।